आहे ते म्हणजे नानाभाऊ. त्यांची कॉपी करून देवेंद्रजी फडणवीसांनी टीव्ही वाल्याला सांगून पेपरवाल्याला सांगून देवाभाऊ म्हणून नकली छापायला चालू केलं. महाराष्ट्रात एकच भाऊ आहे ते म्हणजे नानाभाऊ. मी आता तुमच्या भंडाऱ्यामध्ये येत असताना इथल्या नगर परिषदेची माहिती घेत होतो. माझे काही प्रशासकीय अधिकारी मित्र आहेत, त्यांच्याकडून इथल्या नगर परिषदेचं बजेट कसं खर्च होतं, बजेट किती असतं याची माहिती घेत होतो. 750 ते 800 कोटी रुपयाचं बजेट तुमच्या भंडारा महानगरपालिकेचं बजेट आहे. तेवढे पैसे तुमच्या माझ्या टॅक्स मधून वसूल केले जातात, तेवढे पैसे खर्च केले असे दाखवले जातात. आज 20 वर्षापेक्षा जास्त काळ यांच्याकडे सत्ता आहे. एका वर्षाला 600-700 कोटी रुपये. आज 5 वर्षाचे किती झाले, असे 20 वर्षांचे किती झाले. आणि मग तुमच्या भंडाऱ्याच्या रस्त्यावरून आम्ही फिरतो, जिथल्या गटारांची अवस्था आम्ही बघतो, पाणी पुरवठ्यांची अवस्था आम्ही विचारतो, त्यावेळेस महायुतीमधल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या इथल्या एजंटनी, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इथल्या एजंटनी किती पैशाची लूट केली असेल याचा अंदाज येतो. आता निवडणुकीमध्ये पॅनल उभा केले, तिकडे विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हातात हात घालून हिंडतात. महाराष्ट्राचा विकास करायचा म्हणतात, गरिबी हटवायची, शेतकऱ्यांचं भलं करायचं, शहरातल्या नागरिकांना सुविधा द्यायच्या म्हणतात. आणि त्यांचेच 2 एजंट इथं भंडाऱ्यामध्ये एकमेकांवर आरोप करतात, दलालीचे आरोप करतात. अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले म्हणतात. ते तुमचे नरेंद्र बोंडेकर म्हणून आमदार आहेत, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांच्याच आमदाराने यांनी टक्केवारी खाल्ली म्हणून आरोप केल्याच्या बातम्या आम्ही बघितल्या. खरे केलं कमी चुकीचं सांगतोय. सत्तेमध्ये बसलेले 2 पक्ष, सत्ता भोगणारे 2 पक्ष, मुंबईमध्ये दिल्लीमध्ये हातात हात घालून हिंडणारे 2 पक्ष, या महाराष्ट्रामध्ये जनतेचं कल्याण करणार म्हणून सत्तेत आलेले 2 पक्ष भंडारा नगर परिषदेमध्ये काय करतात तर एकमेकांवर चोरीचा, टक्केवारीचा आरोप करतात. यांना कोणी जाब विचारायचा नाही, यांना कोणी प्रश्न विचारायचा नाही. भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस भंडाऱ्यामध्ये या म्हणावं त्यांना. आणि तुमच्या मित्र पक्षाचा आमदार सरकारी कामामध्ये, रस्त्याच्या, नाल्याच्या, पाण्याच्या कामामध्ये, आरोग्याच्या सुविधामध्ये पैसे खातो असं सहकार्याचं म्हणणं आहे. देवेंद्रजींनी उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांना या म्हणावं, इथे तुम्ही ज्यांना मुख्यमंत्री मानता त्यांच्याच पक्षाचा एक आमदार तुमच्या आमदारांना पैसे खाल्ले म्हणतो, तुम्ही बोलायचं नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील की अजित पवार असतील, ते जर कोण्या माणसाला घाबरत असतील तर ते नानाभाऊ पटोले साहेबांना घाबरतात. आणि नानाभाऊ पटोले साहेबांच्या मागे उभी असलेली तुम्ही जनता आहे म्हणून मी आवर्जून आलो. लोकसभेला आम्ही इथं फिरलेलो आहे. 100 पेक्षा जास्त सभा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात माझ्या झाल्या. साकोली विधानसभेला मी आलो होतो. मला माहित आहे इथली जनता ही नानाभाऊवर विश्वास ठेवणारी. 5 वर्ष महानगरपालिका, नगरपालिकाच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने घेतल्या नाहीत. नगरसेवक असले पाहिजे, नगराध्यक्ष असले पाहिजे, लोकांनी निवडून दिलेल्या माणसाच्या हातात कारभार असला पाहिजे, याच्यावर भारतीय जनता पक्षाचा, शिवसेनेचा विश्वास नाही. प्रशासक बसवला, सरकारी अधिकारी बसवले आणि सरकारी कामामध्ये टक्केवारी खाऊन आपली घरं मोठी केली, आपल्या पोरांच्या नावावर संपत्ती केली, जमीन विकत घेतल्या. 2009 ला निवडणुका लढलेल्या असतील बोंडेकर, त्यावेळेस त्यांची संपत्ती निवडणूक आयोगाकडे किती दाखवलेली आहे बघा. 2014 ला किती दाखवली बघा, 19 ला किती दाखवली बघा, 24 ला किती दाखवली बघा. कुठून आले हे सगळे पैसे? भंडारा नगर परिषदेच्या कामाच्या, भ्रष्टाचारातून खाल्लेल्या टक्केवारीचे हे पैसे आहेत. तुम्हाला लोकांना सोयी सुविधा देता येत नाहीत. शहरामध्ये जर नागरी सुविधा नसतील तर सगळ्यात जास्त अडचण आमच्या महिलांना होते. पिण्याचं स्वच्छ पाणी भंडाऱ्यामध्ये येत नाही. पाणी पुरवठ्याची कुठलीच योजना इथं नीट राबवली नाही. ड्रेनेजची व्यवस्था नाही, नाल्यांची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही. पण उत्तर विचारलं तर सरकारी अधिकाऱ्यांकडे ही लोक बोट दाखवतात. सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला.
भंडाऱ्यामध्ये यायचं म्हणलं तर सरकारी अधिकारी घाबरतात. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा आम्हाला त्रास होतो म्हणतात, ते खंडणी मागतात म्हणतात, टक्केवारी मागतात म्हणतात. भंडारा शहर हे ऐतिहासिक शहर आहे. भंडाऱ्याची एक ओळख आहे. इथं सरकारी अधिकारी जर सरकारमधल्या आमदाराला घाबरून यायचं नाही म्हणत असतील तर तुमच्या नावावर ही त्यांची गुंडगिरी नाही दिली पाहिजे. निवडणुका घेतल्या नाहीत. आता सुद्धा ही जी नगरपालिकेची निवडणूक होते हे सरकारला इच्छा आहे म्हणून होत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला निवडणुका घ्याव्याच लागतील. त्यावेळेस यांनी निवडणुकीला आता सुरुवात केली, उमेदवार दिले. पण निवडणूक ही आमदाराच्या सरकारच्या कामावरच हे मागतायत. काय केलं महाराष्ट्रामध्ये यांनी? महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या मतांची चोरी हे लोक करतायत. बोगस मतदान नोंदवतायत. सरकारी अधिकाऱ्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावतायत. मतपेट्या आधी मशीनच्या मध्ये, निवडणुकीच्या याद्यामध्ये, निवडणुकीमध्ये, आचारसंहितेमध्ये ही लोक हुकुमशाही आणतायत. उघड उघड पैसे वाटतायत. उघड उघड जातीच्या धर्माच्या नावाने महाराष्ट्रामध्ये दंगे पसरवतायत. भारतीय जनता पक्षाची ती अमरावतीची एक वाचाळ महिला आहे, स्वतःला अभिनेत्री समजते आणि काँग्रेस पक्षावर धर्मवादाचा आरोप करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.